नागपूरकर देखील मोठ्या उत्साहामध्ये तिथे देखील शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, सुरुवातीला तुम्हाला नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नागपूरकरांमध्ये कसा उत्साह आहे? आपण उत्साह बघू शकतो हा आणि प्रचंड असा उत्साह आहे। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मराठी वेशभूषेमध्ये ही संपूर्ण शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। तिथून टाटाटोपे हॉलचा परिसर आहे, तिथून देवनगर आणि तिथून 8 रस्ता चौक इथपर्यंत ही संपूर्ण शोभायात्रा जाणार आहे। आणि आपण बघू शकतो की पारंपरिक लेझिमचा खेळ, ढोल ताशे असो, हे सगळं काही सुरू आहे। आपण ध्वज पण नाचवताना बघू शकतो। काही तरुण युवा वर्ग आहे ते सुद्धा सहभागी झाले आहे। आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घ्या, आज नववर्षाचं स्वागत करतोय, काय भावना आहे, कसा उत्साह, काय सांगाल? आपण हा सगळा उत्साह बघू शकतो, अतिशय प्रचंड आहे। लहानगे शाळकरी हे सगळे विद्यार्थी आहे, लेझिमच्या याच्यावर ते नाचताना दिसून येत आहे। अतिशय प्रचंड असा उत्साह सगळ्यांमध्ये आहे। खरं तर नववर्षाचं स्वागत अगदी पारंपरिक पद्धतीने करण्याची नागपुरात सुद्धा पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण येतोय। काही चिमुकले आपल्यासोबत आहे, काही ताई आहे। ताई, काय सांगायला आज नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे, आपण त्यांच्याकडून काय भावना आहे आजच्या नववर्षाचं स्वागत? आजचा हा मोठा रामनवमीचा उत्सव जो आहे हा जल्लोष असा साजरा करतोय। हिंदू नववर्ष म्हणून आपल्याला आजच्या या दिनाचं महत्व आपण केलेलं आहे। आमचं केशवनगर माध्यमिक विद्यालयाचं लेझिम पथक 100 विद्यार्थिनींचं या ठिकाणी सादरीकरण करते। आपण हे बघू शकतो, लहान या सगळ्या या चिमुकल्या आहे, लेझिम सादर करताय। आपण त्यांच्याशी सुद्धा बघा, तू आज नववर्षाचं स्वागत करताय, काय भावना आहे, काय सांगशील नववर्षाबद्दल, हिंदू नववर्षाबद्दल? चांगलं वाटत आहे। काय आपण बघू शकतो, सगळ्यांना खरं तर सकाळपासून लेझिम सादर करताय। इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत ही संपूर्ण शोभायात्रा निघणार आहे आणि प्रचंड उत्साह जोशात आजूबाजूच्या परिसरातील लोक सुद्धा आहे। महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। अमर, या शोभायात्रांचं एक आकर्षण असतं, म्हणजे त्या शोभायात्रांमध्ये जे वेगवेगळे देखावे साकारले जातात ते आकर्षण असतं। त्यामुळे नागपूरमध्ये असा कोणता सामाजिक संदेश देणारा देखावा वगैरे साकारण्यात आलाय का? बिलकुल। एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पारंपरिक पद्धतीने सर्वप्रथम काही आपण जे देखावे सुरुवातीला पाहतोय, हे ढोल ताशे आणि लेझिम पथक आहे। ही साधारणतः अर्धा किलोमीटर लांबपर्यंत शोभायात्रा आहे। मागच्या बाजूला काही देखावे आहेत, त्याच्यातून सामाजिक संदेश दरवर्षी देण्यात येतो। यावर्षी पण तसा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता आपण ज्या टप्प्यात आहे तो सुरुवातीचा टप्पा आहे। तिथे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शाळकरी विद्यार्थी आणि जे ढोल ताशा पथकांचं वादन हे आहे आणि त्याच्या मागे सामाजिक संदेश देणारे काही देखावे सुद्धा आहे। आपण त्याच्याबाबत पण थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल, आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा ते सामाजिक संदेश देणारे देखावे बघू। पण आता नववर्षाचं स्वागत जे आहे ते भल्या पहाटे उठून सगळे विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी ते पोहोचले आणि जोरदार असं स्वागत करताना दिसून येत आहे। नक्कीच आपणही नागपूरमधली दृश्य बघतोय, नागपूरमध्ये मोठा उत्साह आपण पाहतोय आणि हा संपूर्ण उत्साह आपण दिवसभर झी24 तासवर पाहू शकणार आहात। आज राज्यभरामध्ये गुढीपाडव्याचा नववर्षाचा हा जल्लोष सुरू आहे। जल्लोषामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। अगदी बच्चे कंपनींपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले आहेत। पारंपरिक वेशभूषा करून आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये या शोभायात्रांना सुरुवात झालेली आहे। आज उंच गुढी उभारली जाणार आहे आणि नववर्षाचं स्वागत केलं जाणार आहे।